आता बातमी आहे एस टी महामंडळाची। एस टी महामंडळाच्या वाहन चालकांना अत्यंत खडतर प्रशिक्षण दिलेलं असतं। तसंच वाहतूक क्षेत्रातील इतर वाहनांपेक्षा एस टीच्या अपघाताची संख्या अत्यंत कमी आहे। तरी सुद्धा एस टी महामंडळानं अलीकडे सोशल मीडियावरती आलेल्या तक्रारींची दखल घेऊन एस टी महामंडळातील सर्व वाहक आणि चालकांची ब्रेथ एनालायझर टेस्ट घेण्याचा निर्णय घेतलाय। या ब्रेथ एनालायझर चाचणीमध्ये शरीरातील अल्कोहोलचं प्रमाण नेमकं किती आहे ह्याची इत्थंभूत माहिती मिळत असते। त्यामुळे एस टी चालक आणि वाहकांवरती जणू संक्रांत चाललेली दिसतीये। एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांची संख्या 80,000च्या आसपास आहे। यामध्ये सर्वाधिक संख्या अर्थात वाहक आणि चालकांचीच असते। या एवढ्या मोठ्या संख्येनं असलेल्या चालक आणि वाहकांना आता ब्रेथ एनालायझरच्या चाचणीला सामोरं जावं लागणार आहे। एस टीच्या ताफ्यामध्ये सध्या 16,000 गाड्या आहेत आणि त्यावरती चालक आणि वाहकांची सुद्धा कामगिरी असते। ह्या सर्व वाहक आणि चालकांची ब्रेथ एनालायझर टेस्ट घेण्यासाठी महामंडळानं खास पथक नेमलंय। ह्या तपासणी पथकामध्ये सुरक्षा खात्यातील पर्यवेक्षक, मार्ग तपासणी पथकातील पर्यवेक्षक, प्रशिक्षण पर्यवेक्षक यांचा समावेश आहे। एस टी महामंडळानं एक परिपत्रक जारी केलंय ज्यात 16 ते 20 जानेवारी 2025 ह्या कालावधीत विभागातील मद्यप्राशन करणाऱ्या संशयित चालक आणि वाहकांच्या यादीप्रमाणे सर्व चालक आणि वाहकांची तपासणी विशेष पथकं नेमून देण्यात आली आहेत आणि ती करणार आहेत। एस टी महामंडळानं जारी केलेल्या परिपत्रकामध्ये म्हटलंय की रजेवरती असलेल्या किंवा गैरहजर असलेल्या चालक आणि वाहक यांना वगळता इतर सर्व संशयित चालक आणि वाहकांची तपासणी करण्यात यावी असंही सक्त आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेत। तपासणी न झालेल्या चालक आणि वाहकांची तपासणी न होण्याची कारणं सुद्धा नमूद करण्यात यावीत असं सुद्धा या पत्रकामध्ये म्हटलंय। या व्यतिरिक्त बस स्थानक कंट्रोल पॉईंटवरील वाहतूक नियंत्रकामार्फत लॉग शीट नोंद करताना इतर सर्व चालक वाहकांची तपासणी करण्यात येणार आहे। विशेषतः मुक्कामी असणारे चालक आणि वाहक यांची प्राधान्यानं ब्रेथ एनालायझर तपासणी करण्यात यावी। तसंच या मोहिमेदरम्यान तपासलेल्या सर्व चालक आणि वाहकांच्या नोंदी करण्यात याव्यात। याबाबत एकत्रित अहवाल विभाग नियंत्रक यांच्या मार्फत mctaccident@gmail.com ह्या कार्यालयीन ईमेलवरती दिनांक 22 जानेवारीपर्यंत पाठवण्यात याव्यात असे आदेश महामंडळाचे महाव्यवस्थापक यांच्या नावानं प्रसिद्ध झालेल्या पत्रकामध्ये दिले।